शिवानी आहे का घरी? शिवानी काय बायकात बाई, आवाज बी देत नाही. गोलू आहे का रे घरी? गोलू. शांताबाई, मला वाटलं शांताबाई होय म्हणून. शांताबाई ये ना, बस ना. अरे गंगाबाई, मी बशासाठी नाही आली ना, शिवानीला आवाज द्यायला आली होती. मी काम होतं शिवानी सोबत. तुला काय माहित आहे शांताबाई, कामाला काय गेली नाही ती पोरगी, माहित आहे. उठली पडली की निघाली फिरायले, उठली पडली की निघाली फिरायले. दोघे नवरा बायको. तिनं तर मा पोराला एवढं मुठीत करून घेतलं ना शांताबाई, काय सांगू तुले. भली दिशी साधी सोळी, पण काही कामाची नाही आहे. जाऊ दे ना गंगाबाई, आजकालचे पोरं तसेच आहेत ना. कोणते चांगले राहिले? लग्न झाले की गेले बायकोच्या ताब्यांदी. ते सुखी आहेत ना, बस याच्यातच मायबापाला समाधान माना लागते. जाऊ दे, ती आली की सांगजो शांता काकू आली होती म्हणून. ते समजते बरोबर. ठीक आहे, तिले तर नाही सांगत मी, पण गोल्याले सांगतो. ठीक आहे, येतो गंगाबाई मी. मला सांग म्हणतो तर मला सांगत नाही. काय काम पडलं गेली माझ्या सुनी संग. मला तर वाटते याच्या शांताबाईचा हात असेल तर सांगता येत नाही. हिनं शिकून दिलं असेल, अशी वागत जाय तशी वागत जाय, काही सांगता येत नाही आजकाल बायाचं. बरसात में आया है सावन का महीना, सावन का महीना. कोणी पण तर नाही राहिलं ना? नाही नाही नाही. सविता, सविता, कुठं निघाली हो सविता? शांताबाई, तू तू कशी आली इकडे? म्हणजे काय, मला येऊ नये काय? मला काय रस्त्यावर येण्यास बंदी आहे काय? बापा बापा बापा, सविता तू आता चालली पावल्या चालला. ते कपडे छत्री कुठे निघाली बापा फिरायला? तू तर असं वाटून राहिलं की जशी शहरातून आली. तुला काय वाटते शांताबाई? म्हणजे काय मी असं राहू नाही आहे काय? माहित आहे तुला, माया पोरीले रोशनीले नोकरी लागली, नोकरी शहरांनी. आता माहित आहे, मी मासून जोडणे राहणार. मी आता मी मा पुरी जोड राहायला जाईन. लागली का रोशनीला नोकरी? हा शांताबाई, लागली माया पोरीला नोकरी. मग आता माया पोरीने सांगितलं एन्जॉय कराई, म्हणून मी आता सगळं बदललं. माहिती आहे तुला? चांगला आहे सविता, येतो संध्याकाळी घरी. माझ्या सुनीले काम आहे. मला वाटते तू आमंत्रण द्यायला चालली वाटते कोणाकोणाच्या घरी. काय विशेष आहे शांताबाई, सांग ना जरा. नाही नाही, माझ्या सुनीले माहित आहे काय आहे, घरी आल्यावर सांगेन ते सगळेले. चल सविता, येते मी. शांताबाईच्या घरी गेली की काही ना काही विशेषच घडत राहते. आणि माझ्या घरी काहीच नाही. माझ्या सुनीले म्हणतो लेकरू होते, माझी सून लेकरू होते, याच्या कामाची नाही. नाही मला नाही पाहिजे, नाही मला नाही पाहिजे. शांताबाईच्या घरी काय 3-4 लेकरं होतात काय? काय माहित. गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे, कायची गुड न्यूज आहे तर. नाही नाही, मला असं वाटते तिच्या पोराचं लगन धुटलं वाटते, चिंट्याचं. हा हा, बरोबर आहे बरोबर आहे. चल, राहिलं अर्धवट गाणं म्हणायचं. आता माझा एन्जॉय करू दे पहिले मला, बाकीचं होत राहीन मग. आई, करा ना सुरू तुम्ही, मी नंतर घेते ना. पहिले भांडे वगैरे घासते आणि नंतर घेते मी. करा तुम्ही चालू. शिवानी बेटा, तू बस बरं आमच्यासोबत बस. अशीच म्हणतो तू, कधी पाहिजे तर सोबत बसत नाहीस. चल ये बरं, तू बसल्याशिवाय काय आम्ही चालू करत नाही. हाय ना रे बंटी, बोल ना तू. आई, मला माहित आहे तुला काय वाटते शिवानी उपाशी आहे काय? शिवानीने माझ्यासमोरच नाश्ता केला, चोरून चोरून आपल्या दोघं मायले गायच्या. तिला असं वाटते की सासूला वाटलं पाहिजे की सून आपल्यासाठी उपाशी राहते, आपण खाल्ल्याशिवाय काही खात नाही. आई, तू म्हणतं तसं काहीच नाही आहे बरं. शिवानीने पहिलेच नाश्ता करायला. कर चालू आपण. बंटी, तुम्ही किती खोटे बोलून राहिले? नाश्ता कधी केला मी तुमच्या समोर? कधी तुम्ही सांगा पहिले. आता पहिले तुम्ही मला सांगून द्या, पहिले नाश्ता कधी केलाय मी? असे खोटे धंदे मला पटत नाहीत बंटी काय. आणि माझी स्वतःची कमाई आहे, तुमच्या भरोश्यावर ना, तुमच्या आईच्या भरोश्यावर माझं काहीच नाही आहे. माझ्या कमाईवर तुम्ही खाऊन राहिले दोघं मायले का, आणि मला तुम्ही गोष्ट शिकून राहिले आणि खोटं पाळून राहिले तुम्ही.
सुषमा आहे काय घरी सुषमा? शिवानी थांब, कोणीतरी आलं वाटते. आई येऊ द्या ना, कोण येते का? येऊ द्या, त्याला माहित पडलं पाहिजे की नवरा किती खोटारडा आहे म्हणून. बापरे, आज आले लक्षात नवऱ्याचे गुण कसे आहेत. तर कमाई तर खळकुची नाही करत, पण गोष्टी वेगळ्या मोठ्या मोठ्या येतात आणि ते बायकोच्या विरोधात. सुषमा ऐक, अरे काय झालं बबली? बबली कोण राहून राहिली तू? काकू पाय ना, माय नवरा किती खोटारडा आहे. माय सासूले माझ्या घराने सांगून राहिला माय नवरा चोरून चोरून खाते म्हणते. सकाळपासून मी अन्नाचा कण नाही खाल्ला काकू. मीच कमाई करतो, माय कमाईवर दोघं मायले का खोन राहिले आणि काय किती गोष्टी करते नवरा माय. चुप बस बबली. कोण बसू चुप? सांगा ना तुम्ही आता, कोण खोटे बोलून राहिले तुम्ही? चोरून खाते म्हणता. बंटी तू चुप बस बरं. जाऊ दे ना बबली, तू शांत राही ना बबली. कोणाच्या चोरून खाल्लं म्हटल्यानं काय आपण खाल्लं जाते काय? म्हणू दे, ते त्याचे संस्कारात. काकू पण आपल्या मनाला किती खराब वाटते काकू. वाटू दे बबली, येतो माझ्या घरी. माझ्या पोराचा संबंध जोडला सुषमा. खरं काय काकू? येऊ दुपारी येऊ काकू. गुड न्यूज सांगितली त्यांनी, मन चांगलं आलं. चल बबली आता रडू नको, भांडणं काही करू नका. सुषमा चल, या मग दोघे सासू सुना दुपारी. येतो शांताबाई. शांताबाई साखरपुडा झाला काय? नाही ना माय, त्याच्या पोरगी लक्षात आली. आता अजून डबल जायचं आहे, म्हणजे साखरपुडा म्हणजे टिक्का तोच. म्हणून सर्वेले बोलवायला चालली मी. ठीक आहे शांताबाई, येतो आम्ही. आता एवढ्या मोठ्या धनी मैत्रिणी बोलावले. माया पोरगा म्हणते मी मनानं पोरगी करतो. आता एवढ्या मोठ्या धनी बोलतील माय ऐकून, माया पोरगा एकटाच पडीन. त्याला बरोबर समजून सांगतो की नाही बाबू, असं कर तसं कर. चल आता जमलं, आता कोणीच नाही राहिलं. जेवढ्या आल्या तेवढ्या आल्या. आता आजपासून माझे 1 रुपयाला हात लावायचं काम नाही तुमचं. पाहून घ्या आई, चोर तो चोरून शुजर म्हणून राहिली मायावर अजून. बंटी चुप बस ना तू, चुप बसायले. लय तुला गोष्टी येऊन राहिल्या. आता घरी बसल्या खायला भेटून राहिलं तुला तर. आई बायकोही बोलते आणि तू बी बोलतात. मीच निघून जातो घराच्या बाहेर, राह तुम्हीच. बबली बबली बेटा इकडे ये. काही येत नाही मी. काय करता येऊन? भांडणं करायसाठी? खाऊ घाला ना तुमच्या पोराले.